महाराष्ट्रातील रत्नाम
Ah
नामा म्हणे तया असावे कल्याण, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. श्री संताची या माता चरणावरी, माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या जे गावी केला वास, त्याशी नसावे उदास विठ्ठल. आता इकडे लावायला नका, पैसा शांत असतो. हॅलो बोलायचं मला. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ देहू निवासी छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पूर्व अवतार आणि देवाचे लढीवाळ भक्त प्रेम शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला परिचयाचा भजनी मंडळाच्या सुद्धा कसा आहे पाठांतरातला ऐकण्यातला अभंग आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून प्रेम शिरोमणी नामदेव महाराज साधू संतांसाठी भगवत भक्तासाठी सामाजिक कार्य करणाऱ्यासाठी आयुष्याची मागणी मागतात. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधारशील पांडुरंग परमात्मेच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराज प्रेम शिरोमणी देवाचे लढीवाळ भक्त नामदेव महाराज संत शिरोमणी सावता महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र भोकारे पांगरा नावाचं गाव आणि या गावामध्ये या गावाचे विद्यमान सरपंच आणि या गावाचं नाव महाराष्ट्रभर गाजवणारे विद्यमान या गावाचे सरपंच असणारे प्रथम नागरिक असणारे आमचे सत्यनारायणजी बोखारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं म्हणा अर्थात आताच्या काळात वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणा ही कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे आणि तत् निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि ही कीर्तनाची सेवा योगायोगानं सत्यनारायणजी बोखारे यांच्या परिवाराच्या वतीनं यांच्या मित्रमंडळीच्या वतीनं त्यांच्या सहकार्याच्या वतीनं आणि आमचे परम मित्र आणि तुमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पण बाळासाहेब महाराजांवर जास्त प्रेम जर कुणाचं असेल तर पांगऱ्यावाल्याचं जास्त मनापासून बाळासाहेब महाराजांवर प्रेम पण त्यांच्याही संपर्कात अनेक गाव आहेत पण बाळासाहेब महाराजांच्या प्रेमाचं गाव सुद्धा पांगराच हे लक्षात मला चांगलं गुरुजी आठवतं इथला सप्ताह हनुमान जयंती रामनवमीच्या काहीतरी काळामध्ये असतो बरोबर आहे का नाही तसल्या म्हणजे काळामध्ये सुद्धा की जिथे एक तासभर यांचा कोणाला मिळत नाही त्यांचाच नाही ज्याला शिंग फुटले नाही तर अशाला सुद्धा मार्केट असते त्या काळात तुमच्या सप्ताहाच्या टायमाला त्या असल्या काळात सुद्धा 8 दिवस हाजरी इथंच असते म्हणून महाराजांच्या प्रेमातलं गाव म्हणून आम्हाला पैशाच्या बाबतीत कमी करा कुठंच म्हणत नाही पांगऱ्याचं नाव आलं की जरा ऍडजस्ट करा विठ्ठल
सांगण्यासारखं काही नाही, सरपंचाचा कार्यक्रम आहे, बोलून दाखविले त्यांनी, काही अडचण नाही. आज कुठलीच अडचण नाही म्हणले, काही अडचण नाही. लक्षात घ्या, महाराजांच्या बालासाहेबजी महाराज सुरेगावकर महाराजांच्या प्रेमाखातर आणि सरपंचावर त्यांचं असणारं प्रेम आणि त्यांचं सरपंचावर असणारं प्रेम, त्या प्रेमाची पावती म्हणून आज मी इथं आवर्जून उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. मला वाटत नव्हतं एवढे लोक जमतील म्हणून. इमानदारीनं बघा, जिकडं तिकडं लोकच आहे का नाही बघा बरं. याच्यावरून लक्षात येते की आपल्या सरपंचाचं कार्य महान आहे आणि त्या कार्याची पावती म्हणून आज एवढे लोक जमलेले आहेत. वाढदिवस मांडल्याच्या नंतर जवळजवळ पोरं सोरं जमा होते, दुसरं कोणी जमा होत नाही, बरोबर आहे का? पण आमच्या बघण्यात परवा दिवशीचा बालासाहेब महाराजाचा वाढदिवस आणि आजचा सरपंचाचा वाढदिवस हे आदर्श वाढदिवस म्हणायचं. महाराज आदर्श, लक्षात आलं का? म्हणून आमच्या नाव बी तसंच आहे, सत्यनारायण. लक्षात आलं का? हा, सत्यनारायण नाव बी नावाप्रमाणेच कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि आवर्जून आज बालासाहेब महाराज आहेत आणि या परिसराचं वैभव आमचे रामानंदजी महाराज ढाले गुरुजी की संगीतातले एक तज्ञ, संगीतातले मास्टर असणारे आज ढाले गुरुजी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. मृदंगाची साथ करण्याकरता आमचे परम मित्र, आमच्या भावनेतली मूर्ती असणारे आमचे मदन महाराज कुर्टीकर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण सगळेजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. सरपंचांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि झालेल्या कीर्तन आपलं सुरुवात करतो. हा, संपलं काय की माया नाही ध्यानात राहत, मग म्हशीच्या वगारवली हिरोटी लागलं, तू ध्यानात राहत नाही माझ्या. माया ते एक शब्द ध्यानात आहे, आज अडचण नाही, सरपंचाचा कार्यक्रम एवढं ध्यानात आहे माझ्या, तुझं ध्यानातच नाही. हसून त्याचा मोकळ्या म्हणणं कवा छाती चमकन मरावं लागलं सांगता येत नाही. काळलंय बेकार आहे, गप्पून चमकत आहे, आपले हसत नाहीत काही नाही. तू कसला बी जोक करा ही असा रटा द्यावा काही काही बिचारे लग्नाच्या दिवशी जे हसलेत ते अजून हसले नाहीत महाराज. बिचारे लग्नाच्या दिवशीच हसलेले, लग्नाच्या टायमिंगला लय मजा असते महाराज. हो, ते लग्न झाल्या त्याला लग्नाच्या दिवशी राम राम घालायचा नवरदेवाला. लग्ना दिवशी राम 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 फुल रेंज असते त्याला, फुल रेंज असते. लग्न झाल्यावर त्याला 2 महिने राम राम घालायचा. राम 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 आता 2 गाड्या उतरलं म्हणायचं. लक्षात आलं का बोलणं? आणि त्याला 2 लेकरं झाल्यावर राम राम म्हणायचा. राम राम मज्जाच नाही. आता म्हणायचं आउट ऑफ कोरेज एरियाच्या बाहेर आहे, सध्या रेंज मध्ये. त्याच्यामुळे हसं जा, कव्हा चमकन मरावं लागून सांगता येत नाही. कीर्तनाला बसला तो अशी बसत येत ना बघा बघा. एक जण एवढं तोंड उघडं ठुलं होतं, हा केलं, चिमणी आली तोंडात गेली, अंडे दिले, पिले घेऊन गेले तरी हा असंच. त्याच्यामुळं असं जा, मोकळ्या मनानं राजा, प्रेमानं राजा. मरून कधी हे काही सांगता येणार नाही. आज आहे तर उद्या नाही. या जीवनाची गॅरंटी तरी काय महाराज? काय गॅरंटी सांगा बरं मला? क्या भरोसा आहे? कमीत कमी, बाकी काही नाही. आणि चौकदार तुम्ही हलला थोडा असा असा
उभा राहिला असं हल्लं जा थोडंसं नावाचे दिसायला नाव आहे का काय देव जाणे बरोबर आहे का हल्लं जा थोडंसं माणसं तीनच आहे पण गोड आहे बरोबर आहे का नाही सरपंचाने एवढं काम चांगलं केलं तीनच माणसं उतारा नाही तीनच थोडे महाग आहेत पण चांगले असू द्या पैसे जाते पण सीन येत नाही एकदा आपण कीर्तन रंगात आणा मी एकदा शिवरात्रीला अभंग घेतला औंढ्यालाच महाराज अभंग घेतला शोभळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती येत नाही तर म्हणावं का भजण्या माग म्हणला शोभळा चक्रवर्ती तुही माय मै चुलती काय त्याच्यामुळं नीट म्हणजे आपण रंगात आणायचं भजने चालला ते हा कल्प आयुष्य हो हो हा येत पुळा असं वाटतंय की बंद करायचे किती रुपये घ्यायची काय म्हणजे मसाला वरडायचं घेण्या देण्याचं गोड ज्या दिवशी आपल्याला निमंत्रण येईल त्या दिवशी जायचंय म्हणून सरपंचांना माझी विनंती ज्यांचा वाढदिवस आहे महाराज त्यानं वजाबाकी लक्षात ठेवायची आणि ज्यांनी वाढदिवस साजरा करणार आहे त्यांनी बेरीज लक्षात ठेवायची लक्षात येते का बघा वाढदिवस म्हणजे काय आता कितवा वाढदिवस आहे सरपंचाचा आपल्याला माहिती का 35 किती 35वा आता सरपंचाने वजाबाकी ध्यानात ठेवायची कधी बी महाराज वाढदिवस कुणाचा असू द्या त्यांनी गुरुजी एक लक्षात ठेवायचं आपल्या जीवनातले 100 35 गेलेत राहिलेत 65 लक्षात आलं का बोलणं मग या उरलेल्या आयुष्यात काय चांगलं करता येईल पण 35 गेले आता हे राहिलेले मिळतीलच याची गॅरंटी आहे का सांगा आहे का बोला नाही त्यांनी वजाबाकी ध्यानात ठेवायची म्हणजे दुःख होत नाही आणि जे वाढदिवस साजरा करणारा त्यांचा परिवार आपण आहेत ना आपण बेरीज ध्यानात ठेवायची देवा आमच्या आयुष्यातलं एक वर्ष कमी कर आणि आमच्या हाताने यांचा 100वा वाढदिवस साजरा म्हणजे वाढदिवस करणाऱ्यानं बेरीज आणि ज्याचा वाढदिवस आहे त्यानं वजाबाकी ध्यानात ठेवायची की बाबा संपलंय आपला आता हा वाढदिवस नाहीच मुळात महाराज हा बुड दिवस आहे म्हणून आमच्या संप्रदायाने हिंदू धर्माने याला अभिष्ट चिंतन असं नाव दिलं आलं का लक्षात वाढदिवस नाही महाराज आपली संस्कृती दिवे विझवायची संस्कृती नाही लक्षात येते का बोलणं आपल्याकडे बऱ्याचदा वाढदिवस दिवे विझवून साजरे केले जातात माझं बोलणं आहे का आपली संस्कृती दिवे विझवायची नाही तर आपली संस्कृती दिवे लावायची नाही ज्योति से ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो मेणबत्त्या विझवायची नाही पण बऱ्याचदा मला आनंद वाटला महाराज मी कौतुक करतोय असं नाही महाराज की बऱ्याचदा वाढदिवसाला बकरे कोंबडे कापले जातात आणि वाढदिवस साजरा केला जातो मला वाटतंय तुम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी जर तुम्ही आज वाढदिवस साजरा करत असाल कोणाच्या तरी लेकराचा जीव घेतल्याच्या नंतर तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही तुम्हाला शाप मिळेल अरे तुमचं जसं लेकरू आहे तसं कोंबडी सुद्धा कोणाचं तरी लेकरू आहे बकरं सुद्धा कोणाचं तरी लेकरूच आहे लक्षात घ्या एखाद्याच्या लेकराचा एखादा जीव जर तुम्ही घेत असाल ना तुमच्या भल्यासाठी तुमच्या आनंदासाठी तर तुमचं जीवन तुम्हाला आनंद देणार नाही तर तो तुम्हाला शाप मिळेल पण आमचं कीर्तन तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही कीर्तन आता आनंद वाटतोय की आता जवळ वाढदिवसाला कीर्तन व्हायला लागले लक्षात येते का बोलणं आणि काही नाही महाराज तुम्ही जेवढे दारूवारी त्या वाईट खाण्यावारी त्या मित्र परिवाराला जेवढा खर्च करता ना त्याच्या निम्म्यानं आमचं कीर्तन होऊन जाते काय म्हणणे सांग निम्म्यानं होऊन जाते लय लागत नाही महाराज जास्त लागत नाही लक्षात घ्या पण ही पद्धत आहे या पद्धतीचा आनंद आहे याच्यातून एक त्या घरालाही समाधान आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं जवळजवळ आम्हाला सुद्धा समाधान आहे म्हणून त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या निमित्तानं आपण सगळेजण आज या ठिकाणी जमलेलो आहोत चिंतनातला अभंग हा आयुष्य मागण्याचा आहे आलं का लक्षात बघा त्यांना आयुष्य मागायचंय आता दादा हा अभंग घेण्याची 2 कारणं गुरुजी पहिलं कारण की सरपंचांना आयुष्य मिळावं एक आणि दुसरं कारण हा अभंग नामदेव महाराजांचा आहे त्यांची भूमी ही जन्मभूमी जवळजवळ आपल्या कुठे जवळच आहे
आणि तुमच्या माहितीतली पण तुम्हाला अजून माहित नसलेली गोष्ट सांगतो. आजचा दिवस म्हणजे नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. लक्षात येते का बघा, आजच्या दिवशी नामदेव महाराजांनी समाधी घेतलेली आणि उद्याचा दिवस सावता महाराजांच्या समाधीचा, म्हणजे संतांची पुण्यतिथी म्हणजे नामदेवरायांची पुण्यतिथी आणि सरपंचाचा वाढदिवस, या दोन्हीचं ऐक्य. म्हणून या पहिल्या चरणानं मागायचं सरपंचाला आयुष्य आणि शेवटच्या चरणानं नामदेव महाराजांच्या समाधीला स्मृती अर्पण करायची, असा हा अभंग आहे. आयुष्य मागणारा अभंग आहे. नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून देवाकडे आयुष्याची मागणी करतात. मला वाटतंय नामदेव महाराजांचं जवळजवळ हे पसायदान आहे. ऐका, नामदेवरायचं हे पसायदान आहे. जसं जगद्गुरु तुकोबारायांचं पसायदान, ज्या पद्धतीनं ज्ञानोबारायांचं हे पसायदान आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी, बोला, जे खळांची व्यंकटी सांडो हा होता परस्परे पडो. हे ज्ञानोबारायांचं काय आहे, बोला काय आहे, पसायदान आहे. पण ऐका, चांगलं ऐकणाऱ्याच्या लक्षात येईल, ज्ञानोबाराय पसायदान मागतात हे देवाकडे मागत नाहीत, तर ज्ञानोबाराय पसायदान हे निवृत्तीनाथाकडे मागतात, म्हणजे आपल्या गुरुकडे मागतात. ज्या निवृत्तीनाथाकडे ज्ञानोबाराय पसायदान मागतात त्यांचा अधिकार आता विश्वात्मके देवे, म्हणजे ज्यांच्याकडे दान मागितलंय ते विश्वात्मक देव आहेत, ते विश्वात्मक देव आहेत. आणि ऐका, ज्ञानोबारायांचा विचार जर केला गुरुजी, तर ज्ञानोबाराय म्हणतात, हे विश्वची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर. ऐका, आता हे विश्वच माझं घर आहे. ऐकणाऱ्याच्या लक्षात येईल, हे विश्वच माझं घर आहे अशी ज्यांची भावना झालेली, अशा ज्ञानोबारायांनी विश्वात्मक देवाकडे विश्व प्रार्थना करावी. याचं नाव पसायदान. लक्षात आलं का? पसायदान आहे ज्ञानोबारायांचं पसायदान. ज्या पद्धतीनं तुकोबारायांचं सुद्धा पसायदान आहे. मागणे ते एक तुझं प्रतिया, हरी हरी मागणे ते एक तुझं प्रतिया, तुझं प्रती आहे. त्याच्यामधलं या संताशी निरवी हेची मज दे, हे नाम तुकोबारायचं पसायदान आहे. आणि अजून ऐका, याच्यात एक शब्द टाकलाय, मज ठेवी पायी संताची, हे त्यांचं पसायदान आहे. मज ठेवी गादी संताची असं नाही. आता भांडणं चाललेत मज ठेवी, इकडं नाही आमच्याकडे, गडद तड जास्त आमच्याकडे महाराज. भांडणं चाललेत गादीसाठी, पण काही विचारतेत महाराज. लोकांना वाटतंय महाराज लोक म्हणजे देवच आहेत, काही विचारतेत महाराज. एक जणानं बोर घेतला आणि बोर घेतला की शेजाऱ्याच्या पोटात दुखायला लागलं. कमन असं होतं, असं देव झाले, बरोबर आहे का नाही? पळतच माझ्याकडे आला आणि मी झोपलेलो होतो. आमच्या बायकोला म्हणलं, महाराज ती म्हणजे झोपले तर उठवा. ती माझ्याकडे आली, मी गप पडू देऊ ग, तुला काय काम धंदा, मी लांबून उठा. ते भाऊसाहेब आले तर मी म्हणलं काही कुणाची तिरवी विरवी आहे का काय, की मी डायरी पेन घेऊन उठलो, ह्याची तारीख किती. मी म्हणलं, भाऊराव सांगा काय कोणची तिथी तुमची, कसं आहे तिथी बिथी काय नाही. म्हणला, महाराज तू गावातलाच आहेस ना. अरे तू रेवच आला. म्हणलं ह्याचं वेगळंच काम दिसायला. म्हणलं हो, माझ्याकडून कधी पैसे घ्यायची का? म्हणलं अजिबात नाही. आपल्या शेजारच्या रावशन बोर घेतलाय. म्हणलं मग आपल्याला बी त्याच्याच शेजारी त्या वाटणीमध्ये बोर घ्यायचंय, शेजारच्या आपलं बांधाला बांधायचंय. आणि तुला पाणी सांगावं लागेल. तुला पाणी कळतं का? पाणी कळत ना तुम्हाला, माहिती ना पाणी? तुला पाणी कळतं का? तर मै उंबर. म्हणलं काय करावं? म्हणलं अरे मला नाही पाणी कळत. कळत नाही म्हणलं पाणी सांगायचं. आणि मला कळत नाही, कळत नाही म्हणला पाणी सांगायचं. तू ह्यात म्हणावं बोर.
त्यानं 2000ची नोट घ्या काढली लगेच मला दाखवायला. मला कुठेही झरेच दिसायला लागले. पुन्हा काय महाराज 2000 बघितले कुठेही झरा कुठेही पाणीचे म्हणायला लागले. सगळे झरे दिसायला लागले. काय करायचं काही विचारतात महाराज. परवा दिवशी एक जण माझ्याकडे आला, जे हरी म्हणलं जे हरी पैसेच पुराणात. म्हणलं मला इक निघून कुठेतरी आंब्याच्या बाजारात म्हणजे पैसे पुरतील तुला. आता तुला पैसे पुराण त्याला महाराज लोक काय करणार सांगा बरं. हा काही विचारणार महाराज. दोघं जण नवरा बायको माझ्याकडे आले, जे हरी म्हणलं जे हरी आमच्या मंडळीत. म्हणलं बरं गरोदर आहेत. म्हणलं बरं मुलगा होईल का मुलगी मला कळत असते. आणि ते जर मला कळालं असतं मी कीर्तन बंद केले असते. नारळ 200 पोरग, नारळ 200 पोरग, नारळ 200 पोरग, 200 पोरग 100ला पोरगी, 200 पोरग 100. बिगर भांडून धंदा झाला असता. मी म्हणलं नाही म्हणत ही 200 माघारी घेते दिलेली. म्हणलं जा मुलगा होणार मुलगा. माया पुढचा होता. मला नाही झालं. त्याला मुलगी नक्की होणार. त्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीचे आराम करा तुम्ही आपला आराम करा. काही कळलं शेजारचा का हसला म्हणून हसलं काय करावं सांगा. आता हसं जा मोकळ्या म्हणणं आनंद घ्यायचा. इकडे लक्ष द्या. काही विचारणार महाराज काही पाया पडायला माझ्या 20 रुपयाची नोट दिली पाया पडले. मी म्हणलं कसं काय पैसे राहू द्या म्हणला. मी नेले घरी खिशात ठेवले. सकाळी सकाळी आमची बायको साखर आणायला गेली. इष्टी नोट नेली. दुकानदार म्हणला बाई साखर नाही आपण पैसे मागणार नाही. ती म्हणली काय झालं म्हणजे निमी 10ची निमी 20ची. आमची बायको पळतच नाही. असली कसली आणली म्हणलं पांगरेवालीने दिली तसली आणली मला काय माहिती. आता निमी 10ची निमी 20ची. म्हणजे एवढा धोका आयुष्यात आपल्याला धोका होत नाही. कसं काय झालं पण पठ्ठ्यानं तिथं चान्स जाऊ दिला नाही महाराज. 23 रुपये घेतले. आमचे महाराज आहेत गुरुजी. गेलो ना असं गुरुजीच्या पायात ठेवलं रामकृष्णाने दर्शन घेतलं. गुरुपौर्णिमेच्या दिवशीची गोष्ट पायावर ते मला म्हणजे तू कधीच पैसे देत नसतो आज कसं काय पैसे दिले. राहू द्या म्हणलं गुरुजी लई कीर्तन आहेत मला लई पैसे द्यायले एवढे राहू द्या तुम्हाला. आता गुरुजीच ना महाराज ते त्यांना आनंद वाटला. त्यांनी माझे 20 रुपये ठेवून घेतले. त्यांचे 100 रुपये मला दिले. म्हणलं गुरुजी माझ्याकडून पाप झालं. म्हणले काय झालं. म्हणलं माझी नोट बघा ना उघडून. म्हणले कशी. म्हणले निमी 10ची निमी 20ची. गुरुजी म्हणले माझी बघू उघडून. निमी 5ची निमी 2ची निमी 20ची निमी 50ची निमी 100ची 4 तुकडे. काय करायचं करावं काय सांगा. लक्षात घ्या आपलं काही निघत आहे. मध्ये बायाने भारी काढलं होतं गाणे महाराजा. कोरोनावर गाणं ते आमच्या इकडे तर 2 गोष्टींनी जास्त बेजार केले. कोरोना आणि कोरोना. नाही कळणार तुम्हाला राहू द्या. बरोबर बायाने त्याच्याच गाणं जोडलं होतं मला. हा कोरोना कधी जाईल माय. या कोरोनानं केली सारी पोया पाय. आणि ऋषी कपूरनं वाजवली डपडी. पाऱ्या पावसानं उडाली झोपडी. आणि ऋषी कपूर सोडून गेला माय. हा कोरोना कधी जाईल माय. आपलं इकडलं पण पडलं तर शिकून घ्यायला असावं आपल्याला जगायला काहीतरी मार्ग असावा. काय करावं सांगा. लक्षात घ्या विषय एवढाच आहे. मुद्दा एवढाच आहे आपला त्या विषयाला हात घालायचा आहे की तुकोबारायांचं जसं पसायला नाही मज ठेवी पायी संताची आग ना तुकोबारायांचं पसायदा ज्ञानोबारायांचं पसायदा नाही. जे खळांची व्यंकटी सांडू लक्षात येत आहे का. त्या पद्धतीनं नामदेवरायचं सुद्धा आजच्या अभंगात पसायदान आहे. इकडे लक्ष दे थोडं कळण्यासाठी. आजच्या अभंगामध्ये नामदेवराय देवाकडे दान मागतात असा स्पष्ट उल्लेख या अभंगात कुठे सुद्धा आलेला नाही. नामदेवराय देवाकडेच मागतात असा उल्लेख गुरुजी आलेला नाही. मग ही मागणी देवाकडेच आहे. महाराज हे कशावरून तर गुरुजीची 2 उत्तरं देतो. याचं पहिलं उत्तर आहे ही मागणी देवाकडेच आहे. कशावरून त्याचं पहिलं उत्तर आहे दादा. पहिलं उत्तर आहे की ही मागणीच एवढी अवघड आहे. ही मागणी देवाशिवाय दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही. एक आणि दुसरं उत्तर असं देता येईल की ही मागणी नामदेवरायची देवाकडेच आहे. कशावरून त्याचं दुसरं उत्तर आहे संत महात्मे देवाला सोडून दुसऱ्या पुढे हात पसरत नाही. लक्षात आलं का बघा. बरं महाराज नामदेवरायाची मागणीच एवढी अवघड आहे की देवाशिवाय दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही. मग देवाशिवाय दुसरं कोणी पूर्ण करू शकतच नाही अशी नामदेवरायाची मागणी तरी काय आहे.
पहिल्या चरणात म्हणतात, देवाशिवाय दुसरं कुणी पूर्ण करू शकत नाही अशी नामदेवरायाची मागणी तरी काय आहे. महाराज म्हणतात पहिल्या चरणात अकल्प आयुष्य. किती आयुष्य मागितले? बोला बोला, किती आयुष्य मागितले? बोला जा, तिकडे येऊ का पटांगणाला मी? आपण काही विचारले खाल्ले असे करते. मला उगच एक जण असा करायचं बसल्या बसल्या. मला वाटायचं त्यालाच कीर्तन कळतो. ते सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. कीर्तन झाल्यावर बालासाहेब महाराजांना म्हणलं त्या माणसाला लय अभ्यास आहे. म्हणले बळी रहिते काय करायचं सांगा, काय करायला सांगा बरं. आपण एक म्हणलं की तिसरंच म्हणणार. काय करायला सांगा, असलं काय करायचं सांगा. त्याच्यामुळं उत्तर द्या मला. आयुष्य मागतात. किती आयुष्य मागतात? किती मागतात? अकल्प आयुष्य मागतात. अकल्प. बर महाराज, नामदेवराय जर अकल्प आयुष्य मागत असतील तर मला सांगा, मनुष्य जीवनाची आयुष्याची मर्यादा किती हो? अल्प आयुष्यवान बने हा, अल्प आयुष्यवान बने हा, जप करिले त्याग खाय, जप करिले त्याग खाय, त्यामध्ये बालपणा जगत बदनाम सुरले पाहेला, मध्ये बालपणा बालपणा सुरले अल्पायुष्य मानवी देह. किती अल्पायुष्य. बर, शत गणिले ते अर्धरात्र खाय, 100 गणिले म्हणतात. ओ इकडे लक्ष द्या, थोडस लक्षात येईल तुमच्या. थोडस डोकं शांत ठेवून कीर्तन ऐका, लक्षात येईल. शत गणिले. शत म्हणजे किती? 100. बोला 100. शत म्हणजे किती? 14. 100. हा लक्षात घ्या. शत म्हणजे 100. महाराज म्हणतात शत गणिले. 100 गणिले दिले नाहीत. गणितात 100 आहेत, पण 100ला 100 भजनाला मिळतात का? ओ पांगरेकर बोला, मिळतात का? नाही. मग कुठं जाते? अहो महाराज म्हणले शतक गणिले ते अर्धरात्र खाय, निम्मे तर झोपीनच नेले. लक्ष द्यायला लागले का? 100तले 50 कुणी नेले? रात्री नेले अर्ध. फुट 50 दादा रात्रीच्या झोपीनं नेले. दिवसाचा डोळा लागलेला बाकीच्या 50 लक्षात. दिवसाची झोप आपल्याला नाही, आपण संध्याकाळी जागत होत ना, त्याच्या मायाच्या लक्षात घ्या. म्हणजे विनोदाचा भाग सोडा, पण लक्ष द्या, खरंच लक्ष द्या, फार मार्मिक आहे. 100तले निम्मे झोपीनं नेले. राहिलेल्या 50 मध्ये बालपण, तरुणपण, हे राहिलेल्या 50 आहेत. भजनाला काय माती शिल्लक राहिलं का? अंतरी माणसं उतारवयात आले म्हणते मला देव देव करावं वाटायलाय. कशाला जगू द्या आम्हाला. तू कशाला देव देव करायला लागलास?
मला ना झाले गुरुजी मला एकदा पेटी शिकवा नको पटा पाय देऊ समजते ना तुला काय पेटी शिकायची उगाच काय घेणं नाही देणं नाही काय नाही गुरुजी म्हणले शिकितो तुला पेटी शिकितो हो किती दिवस लागतील तुझ्या 13वी पर्यंत येते म्हणजे ज्या वयात करायचं नाही त्या वयात केलं नाही लक्षात येतंय का आता ऐका मग बालपण खेळ में गमाया लक्षात आलं का बालपण जे आहे ते खेळामध्ये गेलं हे बालपण 25 वर्षापर्यंत लक्षात घ्या याचे 4 टप्पे पाडले 25 चे 25 वर्षापर्यंत याला ब्रह्मचारी अवस्था म्हणतात लक्षात आलं का बघा त्या 25 पर्यंत काहीच कळत नाही थोडं लक्ष द्या माझ्याकडे थोडं लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल आणि तू माझ्या डोक्यात उजेड पडल वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाला काही कळत नाही आणि 50च्या नंतर कळून त्याचा उपयोग नाही आलं का लक्षात बोलणं राहिलेले मधले 50 आहे आणि ती 50 जर ह्याच्या त्याच्या कुचानिंद्यात नाव ठेवण्यात राजकारणात लबाड्या करण्यात जर मधले 25 गेले तर तुमचा फुकट यार जरा व्हायला लागला आले गेले धरणीला भार काही काम नाही धंदा नाही त्याच्यामुळं वाईट कणाचं करायचं नाही कधी राहिले 25 मधले कशासाठी वायाला घालवतात सांगा ना महाराज म्हणले उतार वयात माणसाने ना आलं आमच्या दिंडीत येऊ द्या 80 वर्षाचं मात्र आमच्या दिंडीत आलं मला दिंडीत येऊ द्या मला नको येऊन मला दिंडीत येऊ द्या मला दिंडीत बंद पडली कुठं आहे आमचंच बंद पडलं मला दिंडीत येऊ द्या चल नेला आम्ही दिंडीमध्ये महाराज आळंदीहून पहिला मुक्काम पुण्याला 25 किलोमीटरचा तिथे गेलं सकाळी 2-3 लाच उठीते दिंडीमध्ये तुम्ही दिंडीत गेला असता ना 2-3 लाच उठीतेत महाराज मला उठा ब्रश करून घ्या मला म्हणला कोलगेट आणलंय का मला ह्याचं विसरला असं दिलं मी त्याला मला आंघोळ करून घ्या मला म्हणला चेटी आणली मी 50च्या देण्यात असतो दिंडीत असे लय नमुने भेटत आहेत महाराजाला का मेदल चेटी मेला धोतर घाला एखादं काटाचं धोतर देतात का मेला तो काय आणलं मोकळा चालू माघारी म्हणलं मोकळा मला याला कर मोकळा केला दिंडीमध्ये बघा तुम्ही संसाराचा नाद म्हाताऱ्या माणसाला लय बघा तुम्ही उगा विचार करा 8 वाजता संध्याकाळी जीवन घरातले पोरं झोपत येत पुरी झोपत येत नाती झोपत येत नातू झोपत येत सुना झोपत येत पोरं झोपत येत आणि मधीच मथार 80 वाजता 8 वाजता 10 वाजता उठणार महाराज मधीच मथार 10 वाजता उठणार 80 वर्षाचं दरवाजा लावलाय का लावलाय पडे तुला काय करायचं 10 वाजता उठणार सगळे झोपलेले बाब्या दरवाजा लावलाय रे पटको तिकडे उगा दरवाजा लावलाय का पपी झोप तू झोप ना तिकडं मर तू तिकडं काय करतो तुझं भाकर मिळाली पोटाला जेव्हा बघतील तर काय नसले पटन करायचं तू घेणे दिले लई नाद महाराज म्हाताऱ्या माणसाला लई नाद काही विचार मी एका घरी नेलं असं मुकामाला नवीन ह्या भागात आलो त्या गावाचं नाव सांगत नाही गुरुजी होते आम्ही होतो तिकडं शेनगावच्या पलीकडून होतं नाव नाही सांगायचं बरोबर का नाही आणि मला एका घरी मुकामाला नेलं महाराज मुकामाला गेलं तिथं माया आधी मी रामराम घातला मेलं रामराम मला म्हणतंय हा मेलं रामराम आताच जेवलो म्हणलं ह्याचा डायनामा गेलेला आहे म्हणलं आपल्याला काय करायचंय कीर्तन झालं म्हणलं मुक्कामाची व्यवस्था म्हणले त्या बाबाच्या इथे म्हणलं नको मी मंडपात झोपलो तिथं नका नेऊ मला त्याला म्हणले ते म्हातारं झोपलंय तिथे गेलो महाराज त्याच्या बाजा शेजारी मै बाज टाकली उन्हाळ्याचे दिवस मला फुल रेंज आली झोपीला आणि त्याला जाग आली आणि माझ्याजवळ आलं माझ्या बिड्या कुठे मला माहिती का ह्या बिड्या कुठे ह्या बिड्या वाढल्या तुझ्या नाताने ह्या बिड्या आणि माझ्याजवळ आले कोण आहे मला असं कुणी पण तुला काय करायचंय महाराज आहे का महाराज नाही म्हणलं पोतराज आहे पोतराज तुला दिसा ना काय महाराज आहे महाराज म्हणलं काय गाव कोणतं म्हणलं बीड लांब आहे म्हणलं उद्या जवळ आणतो उस्माच्या जवळ मानतो म्हणलं माझ्या बापाचं आहे म्हणलं लांब आहे महाराज म्हणलं काय इथं कशाला आला म्हणलं निंदायला दुसरा काय धंदा इकडा आम्हाला कीर्तन आहे महाराज कशानं आलात म्हणलं रांगटा तुम्ही हसून घ्या मी चहा घेऊन गाडी लेकरं बाळ म्हणलं म्हणजे ते बरोबर लेकरं बाळ खुशालत म्हणलं तुमचं लग्न वगैरे झालं का
आता लेकरं बाळ तुझ्या लग्न नाही लोकांच्या इकत आणले का लेकरं बाळ रात्रीच उठून पळून जा वाटत होतं मला पण माझं नारळण पाकिट राहिलं होतं काय करायचं सांगा बरं. लक्षात घ्या काय करावा माझ्याकडे लक्ष द्या आपल्या लक्षात येईल आपला मुद्दा आहे 100 वर्ष दिले पण 100 100 भजनाला गेले नाही मग निमित्त असेच गेले महाराज पण माझ्याकडे लक्ष द्या परमार्थ उतार वयात नाही परमार्थ तारुण्य दशेने तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुणपणात परमार्थ करायचा असतो म्हातारपणी थेटे बडसे खोकला हात कपाळाला लावून बैसे खोबऱ्याची वाटी असं हा आईसे झाले मुख गळतसे ना कसले स्मपुरी बाई म्हणे संताचे बाईल म्हणे खर बाईल म्हणजे बायकू खर म्हणजे गाढव बायकूचा गाढव मराना बी गेलाय ऐकायलात का ऐकायलात का महालय जीव बायकूवर असं म्हणणारे नीट ऐका जरा हा नीट ऐका जरा महेश्वी बायकू जेवतच नाही ऐका नीट त्यांनी आता नीट जरा हा काय चुकीचं बोलायला लागलो का सांगा बरं महाराज काही चुकीचं नाही महाराज एक लक्षात ठेवा आपले हातपाय चालतात तोपर्यंत आपले लोक मानतात आपले हातपाय गळाले आपल्या घरातले माणसं आपल्याला नवस करतील जगण्याचं नाही मरण्याचं हा हो बाईल म्हणे खर ही नवसच आहे मरे ना कामेला हो आणीला कंटाळा येणे आम्हा ही मला ना बी गेले आम्हाला हिनो कटाळा आणला ती जितक्या सोबत गाठ बांधून आलात ना ती ही वाक्य उच्चारती मग शेजारी तर सरळच म्हणते शेजारी म्हणती मरे ना कामेला लक्षात आलं का बाई म्हणे खर मरता तरी बरे पुढचा आहे का नाशिले घर थुंकोनिया या म्हाताऱ्यानं खोकलू खोकलू आमचं घर नासून टाकले घाण वास यायला लागलाय ही अवस्था आपल्या जीवनात येते लक्षात ठेवा या वाढदिवसाच्या निमित्तानं बसलोत ना आपण या जगात आपलं कोणी नाही महाराज अजिबात नाही अजिबात तुम्ही जर पुन्हा कोण कोण तुमचे बघायचंय तर तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय जरा विचार करा बाबा
थोडस कानावर ऐका आणि या गोष्टीचा विचार करा. आणि या गोष्टीचा जर विचार केला तर आयुष्यात तुम्ही कधी वाईट वागणार नाही. का आपल्या या जगात कोणीच हा सगळा बाजार आहे. मेरा चाल बी तशीच आणि शब्द बी तसेच आहे का कुणाचं. महाराज हे ऐकलं की असं डोकं शांत पडतं महाराज. म्हणून माणसानं जवळपास कीर्तन असलं की अधूनमधून ऐकायचं. बॅटरी चार्जिंग होत असते, उतरत नाही पुन्हा. हा बाहेर तुम्ही गेलात की अधूनमधून ती फोकस मारण्यानं हे ते अधूनमधून काय होती बॅटरी उतरती. ही कीर्तन जी ठेवायची ही बॅटरी चार्जिंग करण्यासाठी त्या अवलादीने मधीचे काढले बघा. कोरोनात अंडे खाल्ल्यावर चांगला असते. अंड्याचा आणि कोरोनाचा काही संबंध नाही महाराज. अर्थात काय सांगा काही संबंध आहे का. मध्येच काढले महाराज. महाराज काय इम्युनिटी पॉवर वाढते म्हणत कसली कशाची काही नाही महाराज. माझा बी रिपोर्ट पॉझिटिव्ह आलता मधून. आता नाही घाबरू नका तुम्ही. 4 महिने झाले लय दिवस. आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मला एका महाराजाचा फोन आला, बाबा तब्येत कशी. मला मस्त आहे, उद्या येतो भेटायला. उद्या कशाच काय सांग नाही महाराज. आम्ही माळा काढल्या महाराज. आपल्या पुढे आव्हान आहे गुरुजी, आपल्या पुढे आव्हान आहे. चांगल्या लोकांनी माळा काढल्यात महाराज. त्या कोरोना हे नवीनच काही बी आपलं काही पाडित येत महाराज. लक्षात ठेवा आपलं या जगात कुणी नाही. हे या कोरोनानं आपल्याला पक्क शिकून दिलंय. लक्षात येत आहे का. कोण आहे महाराज. आम्हाला तरी 1.5 वर्ष झालं कीर्तन गप्पना हो दे की एखादं तिथं आधी चट जाळ लागलाय मध्ये बोलून हे बीच इथं कीर्तन नाही. आम्ही इकडून तिकडून चूज करून एका दुसरं नादी लावायला लागलो तर मध्येच बोलायला लागला, बिघडून टाकायला लागला. पण कालच्या कीर्तनात 2 म्हातारे बोलले, मग 1000 रुपये काटले. काय सांगा तुम्हाला. आणि 1000 कमी ते पोरं नाही का बोले तुमच्या इथले, मग तुला कशाला आणले. त्याच्यामुळे पाठीवर मार पण पोटावर नको मारू. तसं येडेवण करू नको, जगू ती माणसं. ते चांगल्या घरातलं वारकरी दिसायला लागले म्हणून भे नाही. दुसऱ्या लय भेटेत महाराज. आणि मी एखादं महाराज चांगलं दिसायला. आमचं तरी काय 1.5 वर्ष काहीच नाही महाराज. नीट बोलत होत्या. माई शपथ तुम्ही आपली लबड बोलत नाही. माईच्या बायकोनं मला कुत्र्यावर घालून शिया दिली. कुत्र्यावर घालून देवा शपथ लबड बोलत नाही. माळ माय हातात कुत्र्यावर घालून शिया दिली. तुम्हाला हसू आले पण मला देवा शपथ हसू येत नाही. लय शिया दिल्या कुत्र्यावर घालून. 1.5 वर्ष पाकिटच नाही. तिला तर आलं की पाकिट हाणायची सवय. एक जण म्हणलं आपली बायको पैसे चोरीत नाही. नोटाबंदीत कळालं. गतुडच पुढे टाकलं. कुठं बदली ना आता. लक्षात आलं का बोलणं. बायकोला पाकिट आलं की हाणायची सवय. महाराज 1.5 वर्ष झालं पाकिटच नाही. बाईनं झाडून काढीत होती असं. अंगणात मी खुर्चीवर बसलेलो आणि दारात कुत्रा आलं. लिक्ष द्या कुत्रा आलं आणि बायकोनं कुत्र्यावर घालून शिया दिल्या. माईच्याला बांधून कुत्रे एकदा बघितलं माझ्याकडे बघितलं म्हणजे हाड मिळाले. हाड 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 1.5 वर्ष झालं इथंच मरायला. हाड गटा गिळलं देवा शपथ गिळलं महाराज. म्हणून मीच बायकोला म्हणलं कुत्र बांधाय ग. कशा गुंतुल्या व्हायला, कशा टाळ्या वाजायला लागल्यात. आमचं इचकिलं म्हणलं की कशा टाळ्या वाजायला लागल्या. माझं सर एवढं इचकालेलं नाही. मी माझ्या घेऊन तुमचं सांगायलो हे ध्यानात राहू द्या. आमचं एवढं इचकाले आम्ही कुंभमेळ्यात जाऊ. बरोबर आहे का. आमचं ह्याच्यावरच बाग असं आहे असं काही नाही. असल्या लॉकडाऊनच्या काळात बाळासाहेब महाराजांनी 25 लाखाचं घर बांधले का सांगा बरं महाराज. ही आनंद आहे. बरोबर आहे का नाही. बघा भजना कीर्तनावर प्रपंच करायचा नसतो पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. लक्षात येते का बोल. मग
आमचं म्हणलं की गुदगुल्या होत्यात महाराज, दुसऱ्याचं म्हणलं की कसं होते, बरोबर आहे का नाही? हा, लक्षात घ्या, आमचं एवढं बिघडलेलं नाही, एवढं हसण्यासाठी म्हणावं लागतंय. लक्षात घ्या, आपला विषय एवढाच आहे, आपला मुद्दा एवढाच आहे की 100 वर्षाच्या आयुष्यातले 50-50 आपल्याला किती मिळतील याची गॅरंटी नाही. क्षणभंगुर हे जाय न कळता, घासगडी सत्ता हाती नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध तुडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोडा हे सागा. अहो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी काल सरते शेवटी काल बांधून नेईल. सरते शेवटी बांधून गेलं, शेवटी एका जनार्दनी आमुचे काय बाजारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोल पैसा पिंगळा महाद्वारी. बोल बोल पैसा पिंगळा महाद्वारी. बोल बोल पैसा महाद्वारी. बोल बोल पैसा महाद्वारी. हे मस्त वाटतं मला बरं. आम्ही सांगतोच ना, आमचं ऐकू नका. मग हे जरी नाही का आलं, आमचं ऐकायचं नाही का, नका ऐकू, तरी दुसरा येईल. महाराज नाही, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. नाथ महाराज आमच्या काय बापास गेलं, एका जनार्दनी आमचे काय बाजाई जाणार आहे तुमचं. म्हणून विचार करा, महाराज आपल्याला आयुष्याची मर्यादा किती बोला, 100. आणि नामदेव महाराज आजच्या अभंगात आयुष्य किती मागतात? हा, अकल्प. मागणी सोपी का अवघड? हो, मागणी सोपी का अवघड आहे? अवघड आहे. अकल्प म्हणजे काय माहिती का तुम्हाला? अकल्प, मला बोलत चला थोडस, म्हणजे लक्षात येईल. सगळ्यांनी बोलत चला माझ्याकडे. मला सांगा, काळाचं कमीत कमी वेळ मापण्याचं साधन काय? बोला काय. आता एवढं उत्तर मला बसलेले द्यायचे नाही कळलं तुम्हाला, सोपं करतो. घड्याळातला कमीत कमी वेळ कशानं मापला जातो? बोला 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 ना. हा बरोबर आहे, कशानं? बरोबर आहे, तुम्ही सांगतात ते सेकंदानं. कशानं? बोला 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 ना, तुम्ही बोलला तर कीर्तन होईल. कशानं? सेकंदानं. आता मला उत्तर द्या, किती सेकंदाचा 1 मिनिट? हा, सोपं सोपं आहे, बोला. हा, 60. वा, हा, पोराने उत्तर दिलं बघा. 60 सेकंदाचा 1, बोला ना राव, तुम्ही बोला की, मिनिट. वा, 60 मिनिटाचा 1, बोला की राव, बोला की. आता तुम्ही बोला की, सोपं सांगायला लागलं, वेदांत थोडा सांगायला लागलो मी. हा, 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1, वा, तास. अशा 24 तासाचा 1 दिवस. शाबास, 1 दिवस. अशा 7 दिवसाचा 1, बोला ना. हा, आठवडा. बोला 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 बोला, आठवडा. 7 दिवसाचा 1 आठवडा. वा, अशा 2 आठवड्याचा 1. हा, सोपे सोपे. हा, 2 आठवड्याचा. मोठ्याने बोला, माझा डायनामा गेलेला. मोठ्याने. 2 आठवड्याचा 15वाडा. शाबास, हुशार की लोक सगळे महाराज. 2 15वाड्याचा 1. हा, बोला बोला बोला, 2 15वाड्याचा 1 महिना. हुशार की सगळे लोक. हा, बोला आता 2 महिन्याचा 1. मलाही माहित होतं तुमचं बंद पडणार आहे म्हणून, बरोबर आहे का नाही? मलाही माहित होतं 2 महिन्याचा 1 माहित नाही तुम्हाला. सांगतो मी, जास्त वेळ घेत नाही. गुरुजी, 2 महिन्याचा 1 ऋतू होतो. काय होतो? ऋतू. बरोबर, मी तुम्हाला विचारतोय, ऋतू किती आहेत रे? ऋतू, हा, बोला किती? 3. कोणते कोणते रे? पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. हे काय आहेत आपले ऋतू. कसं होईल आपल्या देशाचं?
अरे बाबा उन्हा इंग्रजीच्या नावाखाली मराठीचं सगळं वाटून झालं. उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू नाही, हे मोसम आहे. आपल्याकडे ऋतू आहेत 6. किती ऋतू आहेत? 6. ऋतू किती आहेत? बरोबर आहे का मी बोलतोय ते? बरोबर आहे का? ऋतू किती आहेत? 6. आता मला उत्तर द्या. आपण तिथपर्यंत आलतो. 2 महिन्याचा एक ऋतू. आता मला उत्तर द्या. ऋतू किती? 6. मग 2 महिन्याचा एक ऋतू तर 3 ऋतूच एक. बोला की राव आता. 3 ऋतूच एक. नाही माहिती तुम्हाला? सांगू का मी? बोला. सांगू का? तुम्हाला माहित नाही? मी सांगतो. 2 महिन्याचा ऋतू आणि 3 ऋतूच बेत्रिक 6. 3 ऋतूच होत एक आयन. काय होत? एक आयन. आणि 2 आयनाचं मिळून होत एक वर्ष. दक्षिणायन आणि उत्तरायन. 2 महिन्याचं 2 आयनाचं मिळून एक होते वर्ष. ऐका, असे 12 वर्ष झाले की ती एक तप पूर्ण होते. त्याला तपपूर्ती म्हणतात. अशा 25 वर्ष पूर्ण झाले त्याला रौप्य महोत्सव असं म्हणतात. रौप्य म्हणतात. असे 50 वर्ष पूर्ण झाले की त्याला काय म्हणतात? सुवर्ण महोत्सव असं म्हणतात. असे 75 वर्ष गेले अमृत महोत्सव असं म्हणतात. आणि असे 100 वर्ष झाले त्याला शताब्दी म्हणतात. असे 4 लक्ष म्हणजे 4,32,000 वर्षे निघून गेले. 4,32,000 वर्ष निघून गेले की एका कलियुगाचा आयुष्य पूर्ण होतोय. 8,64,000 वर्ष पूर्ण झाले त्रेतायुगाचा आयुष्य पूर्ण होते. 8 लाख सांगितले. 16,64,356 वर्ष निघून गेले. द्वापार युगाचा आयुष्य पूर्ण होते. आणि 75,35,222 दिवस निघून गेले की त्रेतायुगाचा सत्ययुगाचा आयुष्य पूर्ण होते. त्रेता, द्वापार, सत्य आणि कली आणि जेवढे आकडे सांगितले तेवढ्याची बेरीज करा. तेवढ्याच मिळून होतं एक कल्प. आणि नामदेवराय मागणं मागतात अकल्प. किती? अकल्प. म्हणजे ज्याला गणितच नाही असं आयुष्य मागतात. लक्षात आले का बोलणं तुमच्या? आले का लक्षात? आता मला थोडस उत्तर द्या म्हणजे आपल्या लक्षात येईल. अभंगाची भूमिका आपल्या लक्षात येईल की नामदेवराय आयुष्य मागतात अकल्प. दादा अकल्प. आणि माणसाच्या आयुष्याची मर्यादा बघितली तर 100. मग नामदेवरायाची ही मागणी सोपी आहे का अवघड आहे? अवघड आहे ना गुरुजी. अवघड आहे ना मागणी. अवघड आहे. आता माझ्याकडे बघा थोडस लक्षात येईल आपल्या. मग अकल्पाविष्य व्हावं. पण अकल्पाविष्य कुणाला व्हावं? बोला ना, बोला ना. हरीच्या बोला बोला बोला. हरीच्या दासाला अकल्पाविष्य व्हावं असं जर तुमचं मत असेल तर 100च्या वर एकही संत जगले नाही. ज्ञानोबाराय किती? 22 वर्ष. तुकोबाराय 42 वर्ष. विवेकानंद 39 वर्ष. सगळ्यात जास्त जर जगले असतील आज ज्यांचा समाधी सोहळा आहे प्रेम शिरोमणी नामदेवराय 82 वर्ष जीवन जगले. लक्षात येते का? 82 म्हणजे संतांनी सुद्धा 100चा आकडा ओलांडला नाही. मग संतांनी जर 100च्या पलीकडे गेले नाही तर अकल्पाविष्य हरीच्या दासाला कसं काय मिळेल? मागणी सोपी का अवघड आहे? हो बोला ना. अवघड आहे. आता ऐका उत्तर तिथंच आहे. फक्त अर्थ नजर असली पाहिजे. उत्तर एकदम सोपं आहे आणि तिथंच आहे. अकल्पाविष्य व्हावं पण हरीच्या दासाला नाही व्हावं. अकल्पाविष्य व्हावे तया कुळा. लक्षात आलं का? हरीच्या दासाच्या
कुळाला अकल्पाविष्य व्हावं. महाराज ते आम्हाला जरा जड गेलं, थोडं पटवून द्या. माझ्याकडे लक्ष दिलं तर पटवून देतो. ऐका, आता तुकोबाराय आपल्यातून निघून गेले पण त्यांची परंपरा आज तागाय सुरू आहे. म्हणजे त्या कुळाला आयुष्य द्या. मी आमच्या कुळातून गेलो तरी चालेल, जाणारच आहे. असाच एक दुसरा माणूस आमच्या कुळात द्या. असा म्हणजे असा दिसणारा, असा नाका डोळ्यात, असा दिसणारा, असे कपडे घालणारा नाही, असाच परमार्थ करणारा एक माणूस त्या कुळाला द्या. म्हणजे त्या कुळाला अकल्प आयुष्य द्या. आमच्या सरपंच 35 वर्ष वय, पुढे किती लागतील याची माहिती नाही, पण कालांतरानं त्या कुळामध्ये असाच एक माणूस द्या. असाच म्हणजे त्यांच्यासारखा, म्हणजे त्यांच्यासारखं सामाजिक कार्य करणारा, त्यांच्यासारखं वारकऱ्यावर प्रेम करणारा, त्यांच्यासारखं कार्यकर्ते सांभाळणारा असाच एक माणूस त्या कुळाला द्या. म्हणजे सरपंचाच्या कुळाला अकल्प आयुष्य द्या. लक्षात बघा, अकल्प आयुष्य व्हावे या कुळा कुणाच्या मित मर्यादा घातली. माझी या सकळा हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासाच्या सकळ कुळाला अकल्प आयुष्य द्या. आमच्या सरपंचांना आयुष्य तर द्याच द्या, पण आमच्या सत्यनारायणजी यांना आयुष्याबरोबर रोगाची बाधा होऊ देऊ नका. कोरोना नाही, कोणता रोग सांगितलाय दुसऱ्याच्या नावाने. कल्पनेची बाधा न होता. कल्पनेची बाधा न होता. कल्पनेची बाधा परिसराचं भाग्य अशी गुणीजन मंडळी आपल्याकडे आहेत महाराज. हे जर आळंदीला, पुण्याला, मुंबईला जर गेले आणि तिकडे जर नुसते मला तिकडे काही एवढं विमानाची गरज पडत नाही महाराज. एक एक क्लास घेतला, एक एक अभंग जर म्हणला, एका एका चित्रपटात एक एक गाणं जर म्हणलं तर 1-1 लाख रुपये देतील अशी व्यक्ती महाराज. लक्षात येते का आपल्या? पण फक्त वारकरी संप्रदायावर असणारी श्रद्धा आणि त्या श्रद्धेपोटी आमच्या बालासाहेबांनी आणि ढाले गुरुजींनी टाळ वाजवला. तो कीर्तनाच्याच व्यासपीठावर, अन्यत्र कुठं आज सुद्धा केलं नाही दुसऱ्या संप्रदायामध्ये महाराज. लक्षात येते का? नाही तर बरेच भजने इकडे बी असते तर तिकडे बी. आणि ढोलकी तुझी, झांज तुझी, तुन माझ, तुळजापूरचं कुंकू आलं जायचं. तशी हालत बघा लगे. मी म्हणली नाही, मला लई गाणे येते पण अंगात येईल पुन्हा. परवा दिवशी एक जण असं गाणं म्हणलं कीर्तनात ऐकणार, एक जणाच्या अंगातच आलं. समोरच पाहिजे मिठी मारली त्याला. म्हणलं देवा काय चुकलं, लिंबा आणू का देवा काय चुकलं. मला दमानी, खिशात बिड्या आहेत, मोडत्या दमानी, असं काय करावं सांगा. लक्षात घ्या. महाराज म्हणतात
रोगाची बाधा या कुळाला होऊ देऊ नका. कोणता रोग आवडतो थोड्या वेळात? कोणता रोग? कल्पना नावाचा रोग सांगितलाय. कल्पना कल्पना हा कल्पना चावला नाही कल्पना पण मुलीचं नाव नाही. विचारसागराच्या 6व्या तरंगामध्ये याचं फार सुंदर चिंतन आलं. कल्पना शब्दाचं चिंतन विचारसागरकरांनी केलेलं आहे की एका शब्दात तुम्हाला संस्कृत सांगायची गरज नाही, ती यायचं ना जायची गरज, ती दिवसा हात घालायच्या कामाचं नाही, एवढं बेकार करायचं नाही महाराज. संध्याकाळी काय काढीत बसायचं बरोबर आहे का नाही? सरळ मराठी प्रमाणे सांगून जातो, श्लोक सांगत नाही. नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन घडवते तिचं नाव आहे कल्पना. सोप्या शब्दात जी गोष्ट नाहीच त्याच माणसाला चिंतन घडविते. आता मला उत्तर द्या, नसलेली गोष्ट माणसाला जास्त दुःख देते का असलेली गोष्ट? हा बोला ना बोला ना. नसलेली जी गोष्ट नाहीच ती गोष्ट माणसाला जास्त नाही ते घेताची होईल तुरी निका पंता होईल तुरी निका पंता होईल तुरी पंता नाही ते घेताची होईल तुरी निका पंता होईल तुरी निका पंता होईल तुरी निका पंता. नाही त्याची घेता श्री असंच होईल होईल दुरी निजपंत. नसलेली गोष्ट माणसाला जास्त काय करते? त्रास देते, दुःख देते. आपल्याला माहिती आहे. आणि मीपणा, नसलेला मोठेपणा, अहंकार माणसाला जास्त दुःख देतो. माझ्याकडे एक घटना सांगतो आणि आपण पुढे जाऊया. आम्ही इथं 8ला कीर्तन सुरू करायचं होतं, लगेच बंद करायचं होतं. मी इथं 6ला येणार होतो, पण मी इथं आलो 7:30ला. मला उशीर झाला, त्याचं कारण सांगतो. ऐका, माझ्यात लक्ष द्या. कुणी बाहेरून आले असतील तर त्यांच्या लक्षात येईल महाराज की मी वसमत मार्गे आलो. वसमतच्या मागे तो आपला कोणता फाटा आहे का? हैतनगर फाट्यावरून पुढे निघणार तर महाराज ते एक औंध्याकडून क्रुझर कोणती माहिती ती क्रुझर गाडी, ती अशी गच्च भरून आलेली. दर्शन करून बिचारे आले असतील कुठून आणि इकडे चालले होते परभणीकड. आणि तिकडे जात असताना तिकडून महाराज ते पाण्याचं मोठं टँकर आलं, त्याच्यात रॉकेलचं डिझेलचं असेल. आणि काय ड्रायव्हरच्या डोळ्यात काय झालं, ती क्रुझर गाडी त्या टँकरवर धडकली गेली. आत्ताची घटना आहे 6 वाजताची. जाग्यावर 9 माणसं मेले. किती माणसं? 9 माणसं मेलेत महाराज. 6:30 वाजताची घटना सांगतो. आत्ताची 9 माणसं जागे मेले. कुणाचं मुंडकं गेलंय, कुणाचा हात गेलाय. तुमचे कुणाचे ते कॉन्टॅक्ट आहे, तुम्हाला काही बातमी आली असेल, व्हॉट्सअपला वगैरे बघितले असेल. आत्ता 9 माणसं मेलेत महाराज. 9 माणसं मेले. मग महाराज कुणाचा हात आम्ही बघितलं, मुंडकं पडलेलं, एवढं सलीकरू पडलेलं महाराज म्हणून. ही घटना एवढं बेकार. आम्ही म्हणलं आम्हाला कीर्तनाला जायचंय. पोलीस आपल्या संप्रदायातलेच होते, त्याने असा रस्ता काढून दिला. महाराजाला जाऊ द्या, सरपंचाचं नाव सांगितलं, बरोबर आहे म्हणले, तिकडे तुमचा वाढदिवस आहे, काढून दिलं रस्ता. पुढच्या फाटीवर आलो. आम्ही म्हणलं का हो तुम्ही इथं खुशाल 2-4 माणसं होते, बिड्यावडीत बसले होते, तंबाखू खात होते, पानं खात होते. म्हणलं कावराव साहेब, मागं 9 माणसं मेलेत आणि तुम्ही बिड्या वाटतायत राव, तुम्हाला काही वाटतं का नाही? तुम्हाला महाराज मरू द्या म्हणला. मरू द्या. काळ्या पिवळीत बसतेत, क्रुझरमध्ये बसतेत, एसटीत बसत नाहीत, प्रवास चांगला करीत नाहीत, दारू पेतेत, मरायलाच पाहिजेत म्हणला. मरू द्या म्हणला. कोरोना किती मेलेत, मरायलाच पाहिजेत म्हणला. आम्ही असं म्हणत होतो. मरू द्या म्हणून तंबाखू मळत होता. तेवढ्यात एक माणूस पळत पळत आला. म्हणला पाटील काय मरू द्या म्हणतात, त्याच्यात तुमचा मोठा पोरगा होता. बाबा आलं का लक्षात मला काय म्हणायचंय ते? दृष्टांत माझा संपला. अशी घटना कुठं घडली नाही. तुम्ही उघड डोक्याला ताण देऊ नका. आलं का लक्षात? बघा असं कुठंच घडलं नाही. मी फक्त दृष्टांत सांगितलं. लक्षात आलं का? बरोबर. बघा बिचारीने मोबाईल काढले होते. काही गावचे पत्रकार असतात ना, गावातले पत्रकार ते त्यांना पेपर नसतो त्यांचा, काय नसतं, पण ते पत्रकारच असते. कुठली घटना त्यांना माहित होती. ते मगापासून टेन्शन मध्ये होते. ही बातमी आम्हाला कसं काय माहित नाही, ही बातमी आम्हाला कसं काय माहिती नाही. 100 ग्रुप आहेत एक जणाकडं, पण बातमी कसं काय नाही. अशी घटना घडली नाही. मला कीर्तन तुम्हाला विचारायचंय, माझ्याकडे थोडं लक्ष द्या. महाराज तुम्हाला विचारायचंय, मला उत्तर द्या. मला सांगा, 9 माणसे मेले म्हणून त्या म्हाताऱ्याला मी सांगितलं तेव्हा काय म्हणत होता? बोला बोला, काय म्हणत होता? मरू द्या.
मेलेच पाहिजे, काय पिळीत बसते. पण त्याच्यात माझा मुलगा होता म्हणल्याच्या नंतर दुःख झालं का नाही? मग इथं दुःख देणार जर कोण असेल तर मीपणा, अहंकार. महाराज म्हणले एवढा जर हा दुःख देत असेल आमच्या सरपंचाला वारं सुद्धा लागू देऊ नका. अंतराचा वारा, अंतराचा तर या कुळाला, हरीच्या दासाच्या कुळाला किंवा आमच्या या सरपंचाच्या कुळाला त्यांना याचं वारं सुद्धा लागलं नाही पाहिजे. कशाचं? मीपणाचं, मोठेपणाचं. आजचं कीर्तन त्यांना विनंती करील, कुणी किती जरी फुगवण्याचं काम केलं, हवा भरण्याचं काम केलं तरी या अहंकाराचं वारं कधी लागू देऊ नका. आणि ज्या दिवशी माणसाला अहंकाराचं वार लागेल त्या दिवशी माणूस संपलेला असतो. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी. माऊली बोलतात सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. अहंकाराचा वारा न लगू राजसा, यांना मोठेपणाचं वारं लागू देऊ नको. आणि न लगू राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी. भाविक विष्णुदासाला अहंकाराचं वारं लागू देऊ नका. भाविक विष्णुदासाला कल्पनारूपी रोगाची बाधा होऊ देऊ नका. आणि भाविक विष्णुदासाला अकल्प आयुष्य द्या. आणि या भाविक विष्णुदासाचं कल्याण करा. नाव भरणे असावे कल्याण, नाव भरणे असावे कल्याण, नाव भरणे असावे कल्याण, नाव भरणे असावे कल्याण.
मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी. महाराज म्हणतात नामामने तया असावे कल्याण. या कुटुंबाचं, आमच्या सत्यनारायणजीचं, सरपंचाचं, त्यांच्या परिवाराचं देवानं काय करावं, कल्याण करावं. आता एक गोष्टी लक्षात आल्या का बघा. महाराज म्हणतात अकल्पाविष्य व्हावे तया कुळा. बरोबर आहे. माझी या सकळा हरीच्या दासा अकल्पाविष्य व्हावे. माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. माही संत मंडळी सुखी असो. हे सगळे संत असो, सुखी असो. यांना अहंकाराचा वारा न लगो राजसा. यांना अहंकाराचा वारा लागू नये. आणि कुणाला माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासाचं कल्याण असावं. नामा म्हणे तया असावे कल्याण. यांचं कल्याण कर. पण कुणाचं कल्याण कर? ज्या मुखी निधान पांडुरंग. ज्यांच्या मुखात अखंड निधान पांडुरंगाचं ध्यान आहे. पुन्हा 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 काय प्रसाद आहे का? पुन्हा पुन्हा केक केक पुन्हा जात. त्या सगळ्याचं देवा कल्याण असू दे. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो. देवा हे गाव सुखी असू दे. ते गावाचा करता सुखी आहे तर गाव सुखी. या सगळ्यांचं कल्याण असावं. आमच्या सरपंचाला मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. असल्या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आणि पडत्या काळात सुद्धा एवढे लोक जमविलेत. बरोबर आहे का नाही? म्हणजे ती ही हिंमत लागते. महाराज इथं कीर्तन टाळ वाजला तर जेलमध्ये टाकायला लागले. लक्षात आलं का? असल्या काळात सुद्धा मनापासून त्यांना धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगलं काय आमच्या बाळासाहेब महाराजांच्या शब्दाला मान दिला आणि हे सगळं आयोजन या ठिकाणी केलं. एवढे लोक हे ते सगळं किती सुंदर वाटायलंय. मला तर असं वाटायलंय पंढरपूरची वारी यावर्षी झाली नाही, पण आज पांगऱ्यामध्ये पंढरपूर झाल्यासारखं वाटायला लागलंय. बरोबर आहे का? वारी झाल्यासारखं वाटायला लागलंय. वारी झाली नाही. महाराज खऱ्या वारकऱ्याला, खरे जे वारकरी होते ना, खरे वारकरी, त्या खऱ्या वारकऱ्याला पंढरपूरची वारी न झाल्याचं फार मोठं दुःख झालं. बरोबर आहे का महाराज? फार मोठं. मनातून रडले वारकरी, रडले मनातून. एका वारकऱ्यानं देवाला पत्र लिहिलं होतं. देवा तुझं हे मंदिर बंद आहे. देवा तुझं हे देऊळ बंद करून बसलास बाबा.
मन तुझं तू मंदिर बंद केलंस आणि तू बसलास मध्ये, पण आमच्या अंतकरणामध्ये काय तळमळ असेल तुला काय माहिती देवा. म्हणून त्या वारकऱ्यानं देवाला पत्र लिहिलं. ऐका, पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का, लक्षात येते. ऐका एवढं की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का, यंदा वारी नाही म्हणे. हा खरंय का, ती बोलली. पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का, यंदा वारी नाही म्हणे. आ खरंय का. नाही नाही आम्हाला काही अडचण नाही बाबा, आम्ही डोळे झाकून घेतात. नाही नाही आम्हाला काही अडचण नाही बाबा, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं तरी तुझा चेहरा समोर येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरं जमल का. पण विचार कर रे बाबा, तुला खरं जमल का. पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का. ते बोलणं, पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का. नाही नाही पंढरीच्या विठुराया यंदा वारी नाही, हे जरा वाईटच झालं. 2 वर्ष झालं वारी नाही. पंढरीच्या विठुराया यंदा वारी नाही, हे जरा वाईटच झालं. पण खरं सांगू देवा, यावर्षी तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे होतास की तू त्या दवाखान्यामध्ये उभा टाकलेला, होतास की तू त्या दवाखान्यामध्ये उभा टाकलेला. ऐका, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. डॉक्टरच्या रूपानं देव स्वतःनं रस्त्यावर सुद्धा उतरलास रे देवा, खाकी वस्त्र घालून. पोलीस देवच आहेत ना. रस्त्यावर सुद्धा उतरलास रे देवा, खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा उचललास देवा, खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडशील रे. पंढरीच्या विठुराया किती धडपडशील रे. युगी 28 झाले, अजून विठेवर उभा आहेस. पंढरीच्या विठुराया नाही येत बघ यंदा देवा. वारकरी म्हणतो, देवा 2 वर्ष नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. वारकरी म्हणतो, नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पुढच्या वर्षी मात्र तुला भेटायला वारी करून येतो. तेव्हा मग गर्दीच्या मनामध्ये कुठलाच संसर्ग आणू नको. संसर्ग भक्तीचा, स्वच्छता त्या चंद्रभाग्याच्या स्नानाची. आणि मग देव या सगळ्यावर एकच लस आहे, ज्ञानोबा तुकाराम नामाची. बस. वाईट वाटलं, आज समाधान वाटलं की आज माणसं मोकळे झाले का नाही. आम्हाला सुद्धा मोकळं झालं. मी बी आता जवळजवळ 2-2.5 तास झालं उजाळायला मशिवणी काम झाले. लय दिवस झालं काही नाहीच तर काय, त्याच्यामुळं आता मुगे व्यवस्थित थांबायचं नाही पायाला. आता काय करावं, घरी बायकाने आंबट केले. मागच्या वर्षी ते बंद श्रावण महिन्यात पोळ्याच्या टायमाला आम्ही बैल पोळा असतो ना, आम्ही दोघं नवरा बायको रस्त्याने चाललो आणि मोटरसायकल आम्ही दोघं म्हणजे मै बायकून मी पुन्हा इचकायची दुसरी मी कोण होती. हो आधी पूर्ण सांगितलेलं. बरं लोक रंग मुरलेले तिथले जरा म्हणून सांगायला बरं, बाकी काही नाही. आम्ही दोघं म्हणजे नवरा बायको आम्ही. आणि बैल सजविलेले आमच्या बायकून बघितले. बैल सजवितात ना पोळ्याला, बैल सजविलेले आमच्या बायकून बघितले. आणि आमची बायको म्हणती, माय काय वाज. म्हणलं आज पोळा. काय असतं म्हणलं बैलाचा सण. माय म्हणली बैलाली सण असतोय, म्हशीली नसतो का सण एखादा. कशाला ना दिला माझ्यासारख्या भूताच्या. म्हशीली सण नसतो का. मी गप्पून बोलून गेलो. म्हणलं हा म्हशीली सण असतो ना. म्हणलं संक्रांत. नाही कळालं त्याला का मी हाणून घेऊ काय करू सांगा. संक्रांत म्हशीचा सण म्हणले. बारीक तोंड केला आमच्या बायकोनं, नाराज झाले. आणि तिच्या डोक्यात एकच ह्याचा अपमान करायचा, माझा. जरा पुढे गेले की गाडवं दिसले. गाडवं बघितले ना आमची बायको म्हणते, ही तुमचा पाहुणा. किती इज्जत गेली असेल मी सांगा. गाडवाला म्हणजे तुमचा पाहुणा. पण गबरून तिथं चान्स सोडला नाही, तिथं डाव साधलाच. ती म्हणली तुमचा पाहुणा. म्हणलं राम राम सासरे बुवा, राम राम. राम राम सासरे बुवा. काय आम्ही साडी आणायला गेलो त्या दिवशी. आता पंचमीला साडी घ्यायची म्हणलं, चल म्हणलं. गेलो साडी आणायला. साडी घेतली 3700 रुपयाची. दुकानदाराला म्हणलं तिथे बिल द्या माझ्याकडे, मी पैसे देतो. मला गडबड आहे, कीर्तनाला जायचं पांगऱ्याला. आणि महाराज सकाळची घटना आहे. दुकानदार म्हणलं लगेच तुमचं. दुकानदार म्हणलं 3700 रुपये झाले. तर मी काय पैसे काढून द्यायला लागलो. काढून द्या, मला माहिती तेवढे 3700 इथे बसलं की दर्शनाची पायावर येतात म्हणून. माझ्या पकड ध्यानात ना, त्याच्यामुळं
मी पैसे द्यायला लागलो त्या दुकानदाराला की आमची तिथं बायको लगेच पुढे आली उगत दुचक्या डोळ्याच्या ही उगत अशी आली लगेच तिथं लय असे एक असं गुलूप गेले तिथं गुलूप गेली उभ्या गैराती उभ्या तेवढं आपलं सांगू नये म्हणून तर आणि पुढे आली आणि त्या दुकानदाराला म्हणते दुकानदार हिशोबान पैसे घ्या दुकानदार म्हणला हिशोबान घ्या 6 वर्ष झालं तुमचं गिराईक आहे म्हणले मी किती वर्ष 6 वर्ष झालं तुमच्या दुकानात साड्या घेते पैसे जरा हिशोबान घ्या दुकानदार म्हणला बाई महाराजाची माझी ओळख आहे पैसे देऊ नका पण लबाड बोलू नका 8 दिवस झालं दुकान टाकलंय म्हणला मी असं लबाड बोलू जाऊ नका म्हणून सर्वांना मनापासून धन्यवाद चांगलं जगा चांगलं वागा चांगला जीवनाचा प्रवास करा विसंत व्हा आई वडिलाची सेवा करा आनंद एका गोष्टीचा फार आनंद वाटला की माझ्या राजाची आज मूर्ती इथं मांडली याचा फार मोठा आनंद वाटला कारण हे कुळ एवढं पवित्र आहे महाराज अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला आणि छत्रपती शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मातीला शिवाजी महाराजाशिवाय पर्याय नाही कल्याणच्या सुभेदाराची सून मावळे आणली होती ती माझी लेक आहे म्हणून बोलवून करून परत पाठवणारे छत्रपती शिवाजी राजे होते त्या कुळामध्ये आपण जन्माला आलोत राजा म्हणून मला आनंद वाटलाय महाराजांची आज जयंती नाही पण महाराजांच्या मुळा आपण आज कीर्तन करू शकतो छत्रपती शिवाजी महाराज झाले असते बरोबर हा वाढदिवसाचं कीर्तन सुद्धा सुरू होण्याच्या अगोदर बंद झालं असतं परवानगी काढावी लागली असती हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हैं परवानगी मिलेगी ही कृपा जर कुणाची असेल तर ही कृपा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे म्हणून महाराजांच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करतो रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो जन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती शिवाजी महाराज की विनम्र भावाने अभिवादन तुमचे बाळासाहेब महाराजांनी विनंती केली आणि सेवेचा योग कमी जास्त वाटला असेल तर माफ करून घ्या झाले गुरुजी सारखं व्यक्तिमत्व मदन महाराजांसारखं व्यक्तिमत्व आणि सुरेगावकर महाराजांसारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभले आजच येत नाही नेहमी आपण बोलू त्यावेळेला ही मंडळी हजर असतात का नाही असतात म्हणून त्यांच्यावर आपण प्रेम करा दादा कलाकारावर प्रेम केलं पाहिजे कीर्तनकार खूप भरपूर मिळतील महाराज पण कलाकार तयार होणं एवढं सोपं नाही आपल्या भागाचं भाग्य ही माणसं आमच्याकडे आले तर एका दिवसाचे 25-25 हजार रुपये आम्ही देतो महाराज एका दिवसाचे एका कीर्तनाचे विनोद नाही तुम्ही द्यावं म्हणून बोलत नाही किंवा मोठेपणा म्हणून सांगत नाही तुमच्या सगळ्याच्या लाडकेत आवडीचे आमच्या राहिले गुरुजींनी 1 क्लास घेतला तर 5-10 हजार रुपये एका मुलाकडून येतात पण आपल्या प्रेमा खातर प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते न सुद्धा काही केले प्रेमापोटी ही मूर्ती आवर्जून उपस्थित आहेत परिसरातलं दांडग व्यक्तिमत्व आणि मदंगाची सेवा आहे त्या परिस्थितीत या परिसरात आम्ही जिथं येतो त्या परिसरात सेवा करण्याचं काम आमच्या मदन महाराजांनी आवर्जून केलेलं आहे महाराज परिसरात कलाकार असणं महत्वाचं आहे कलाकार म्हणून आमचे मृदंगाचार्य मदन महाराज आवर्जून आमच्या भावनेतली लाडकी व्यक्ती त्यांचा आमचे अत्यंत जवळचे संबंध महाराजांनी साथ केली करत राहतात एकदा जोरदार टाळ्या मदन महाराजांसाठी झाल्या पाहिजे छान सेवा केली आणि माईक सिस्टम सुद्धा एकदम सुंदर आहे कॅमेरा माईक सिस्टीमसाठी एकदा टाळ्या वाजल्या जोरदार किती गोड आहे त्रासच झाला नाही महाराज माझी सवय अशी लांब एक भर लांबून बोलतो मी मला एवढं जवळून बोलतंय असं लांबून बोललं पण तरी बी आवाज कसा असतंय मशनी जरी छोट्या असल्या तरी एवढं कष्टत्र दुर्लभ आहे त्याच्या ऑपरेटिंगचं काम महत्वाचं आहे ती जमलं पाहिजे बटणं फिरवायचे पण कोणते फिरवायचे ह्याला बी किंमत आहे महाराज ती बटणं फिरवायचं काम त्यांना चांगलं जमतंय त्यांना धन्यवाद आहे आपल्या सगळ्याला धन्यवाद सरपंचाच्या कुटुंबियाला मनापासून धन्यवाद माझं काही चुकलं असेल तर माझ्या पदरात टाका मला माफ करा मी जाता जाता वसमतच्या पुढे सोडतो मला तरी म्हणून काय करायचं तुमचं काही चुकलं असेल तर मला माफ करा मी 2दा तुमच्या पाया पडलो मला माफ करा मी एवढं पाया पडून मी जर नसलंच माफ करायचं तुम्हाला काय करायचं काय करावं मग सांगा त्याला पर्याय नाही असं खेळ सेवा आपण परिपूर्ण केली सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन वाणीला या ठिकाणी विराम ज्ञानेश्वर